बघू शकता एक साईडला पाऊस पडतोय, एक साईडला पाऊस पडतोय, एक साईडला नाही पाऊस पडत आहे. आणि हे गाईस, तुमच्या सगळ्यांचं स्वागत एक नवीन ब्लॉगमध्ये. तर माझ्या पाठीमागे दिसतोय तो भिवगड, जो आहे कर्जतमधील गोरकामत गावात स्थित. तर आज आपण चाललो आहे भिवगडावरती. तर आपल्यासोबत येतं प्रल्हाद दादा पानमन, सह्य प्रेमी. चला. मित्रांनो, आपण आलोय भिवगडाच्या पायथ्याशी. तर आता इथून गड सर करण्यास सुरुवात करतोय, कारण पूर्ण पायवाट आहे. जिथून सुरुवात होती तिथेच पायऱ्या आहेत, तोपासून अशी वाट आहे तोपर्यंत. तर निघूया, चला. व्ह्यू बघू शकता. करण्यास सुरुवात केलेली आहे. तर जाऊया. आपल्यासोबत आज प्रल्हाद दादा आहेत. तर आपल्याला गडाची माहिती खूप चांगल्या पद्धतीने भेटेल आज. जाऊया त्यांच्यासोबत. तर चला. हा बाजूचा व्ह्यू बघू शकता. हे गोरकामत गाव व्ह्यू बघू शकता. आज पावसाने बऱ्यापैकी आज विश्रांती दिली आहे, त्यामुळे आज आपल्याला बाहेर फिरण्यासाठी टाईम भेटला. मग आतलं तोड नाही. बघू शकता मित्रांनो, व्ह्यू कसा भारी आहे इथून. गडावरून खालून चालत येताना ज्या मातीच्या पायऱ्या आपल्याला बनवल्या होत्या, त्या पावसामुळे पूर्ण खराब झालेल्या आहेत. जर गडावरती येण्याचा प्लॅन करत असाल तर गड सर करताना एकदम सावकाश आणि लक्षपूर्वक चढा, कारण माती एकदम लूज पद्धतीची माती आहे, त्यामुळे पाय वगैरे सरकू शकतो. त्यामुळे येताना गडावर येताना सांभाळून या, सांभाळून ट्रेक करा. मित्रांनो, आपण गडाच्या मध्य सपाटीपर्यंत पोहोचलोय. समोरून रस्ता दिसतो आपल्याला. तर समोरून तिथे बघू शकता, तिथून गडाच्या पायऱ्या चालू होत आहेत. गडावर येताना जरा सांभाळूनच या, कारण पावसामुळे खूप माती वाहून गेलेली आहे पायवाटेची. ट्रेक करताना ट्रेक सांभाळून करत जावा, कारण पावसाळ्यात गडाची माती ढासळण्याची शक्यता खूप असते, त्यामुळे सांभाळून ट्रेक करा. बघू शकता समोरून गडाच्या दगडी पायऱ्या चालू झाल्यात. मित्रांनो, आपण गडाच्या ज्या दगडी पायऱ्या चालू होतात कातलात कोरलेल्या, तिथे पोचलो आहे. आणि तिथे एक फलक दिसतोय, त्याच्याच बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. तर इथून कातलात कोरलेल्या पायऱ्या यांना सुरुवात होती आहे. पण पायऱ्या सर करण्यास सुरुवात केलेली आहे. जाऊया. पायऱ्या चढताना सावकाशपणे चढा, कारण पायऱ्यांची खूप जुन्या असल्या कारणामुळे झीज झालेली आहे. पायऱ्या चढून झाल्यानंतर तुम्हाला
उजव्या बाजूस एक कोरलेली खोली दिसते आणि त्या बाजूला तिकडे गुफा आहे. तर तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करूया आपण, कारण आतमधून वटवाघळांचे आवाज येत आहेत. तर जाऊया. इकडनं तुम्ही व्ह्यू बघू शकता. पावसामुळे पूर्ण हिरवं हिरवं झालेलं दिसतंय आणि या पायऱ्यांची पूर्णपणे झीज झालेली आहे. त्यामुळे गडावर येताना सांभाळून या, सांभाळून सर करा आणि सांभाळूनच खाली उतरावा. मित्रांनो, आपल्या दोन्ही गुफा बघून झालेल्या आहेत. तर आपण आता पुन्हा गड सर करतोय, कारण इथून पूर्णपणे कातलच बाकी आहे. त्यामुळे सांभाळूनच गड सर करा. पावसामुळे कातल चिकट झालीत. व्ह्यू बघू शकता. आता थोडंसं अंतर बाकी आहे वरती, तर जाऊया वरतीच. पायऱ्यानंतर आपण गडाची त्यातील खोदीव पायऱ्या सर करून आल्याच्या नंतर वरती आपल्याला इथूनच गडाचा माथा चालू होतोय. आणि बघू शकता गडाचे असलेले तटबंदी. गडाच्या माथ्यावरती पोहोचलेलो आहे आपण. तर आपल्याला समोरच दिसतंय भुयारी टाके. पूर्णपणे कातलामध्येच कोरलेला आहे आणि पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण फुल भरलेलं आहे पाण्याने. बघू शकता. पण गडाच्या माथ्याला पोचलेलो आहे. त्या बाजूला तिकडे बालेकिल्ला आहे, तिकडे पण जाणार आहोत. परंतु तर बघू शकता हा व्ह्यू. आणि गडावरती असलेला भगवा. जय शिवराय. आपण त्या टाकेपासून सुरुवात केलेली, तिथून तसं इकडे खालून पायऱ्या, खोदीव पायऱ्या सर करून इकडे इथपर्यंत आलो आपण. इथून व्ह्यू बघू शकता. भगव्या ध्वजाकडून इकडे आल्यानंतर आपण जेव्हा बालेकिल्ल्याकडे वरती जायला त्या वाटेला लागतो, तर त्या वाटेच्या उजव्या बाजूस एक पाण्याचं टाक अशा प्रकारचे फलक राजेशाही छत्रपती परिवाराने लावलेत. तर पावसामुळे वाट
खूप घसरटीची आहे. वास्तूंमध्ये या शिलालेखाचाही उल्लेख होतो. आपण निवड हा किल्ला छोटेखानी जरी असेल तरी ह्यावरील ज्या महत्त्वाच्या वास्तू आहेत ज्या अजून लोकांना माहिती नाहीत त्या दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. टाके बघायला येताना जरा सांभाळून या, कारण वाट खूप चिकट झालेली आहे. तर टाकं बघितलं असेल तर आता आपण जाऊया बालेकिल्ल्याकडे. पावसाळ्यामध्ये गडकिल्ले फिरण्याची मजाच काही वेगळी असते, कारण सगळीकडे हिरवळ असते आणि पावसामुळे गारवा असल्यामुळे आपल्याला जास्त थकवा पण जाणवत नाही. तर आपण चाललोय बालेकिल्ल्याकडे. ही वाट बालेकिल्ल्याकडे जाते. त्याच वाटेच्या डाव्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे आणि उजव्या बाजूस सुद्धा 2 पाण्याची टाकी आहेत. तर बघण्याचा प्रयत्न करू आपण. पाण्याचे 2 टाक्या आहेत आणि ज्यावेळेस मी आलेलो पहिल्यांदा त्यावेळेस या 2 टाक्यांची साफसफाई मोहीम राबवण्यात आलेली आणि त्या मोहिमेसाठी मी आलेलो. बघू शकता असे फलक लावलेले आहेत. या बाजू सुद्धा एक मोठा टाका आहे. शकता तुम्ही पूर्ण कालोख केलाय पावसाने, त्यामुळे तर आपण बालेकिल्ला बघून घेऊया. कारण जर पाऊस आला तर आपल्याला काही फिरताना येणार नाही, कारण आपण गडावरती असल्या कारणाने पाऊस इकडे जोरात पडतो. गडावर येताना मित्रांनो सांभाळूनच या. बालेकिल्ल्याच्या इथे पोहोचलेलो आहे. ते सुद्धा फलक लावलेले आहेत, पण ते वाऱ्याच्या याने वाकलंय. तर आपण सरळ करण्याचा प्रयत्न करू. बालेकिल्ला तिथे सुद्धा फलक आहे, पण पावसाच्या याने तो खराब झाला. त्याच्यावरती भिवगडाची पूर्णपणे माहिती होती आणि गडावरचे फलक पावसाच्या पाण्यामुळे खराब झालेले आहेत. बघू शकता ते सुद्धा एक टाका आहे आणि ध्वज. बालेकिल्ल्यावरती असलेले हे 7वा टाके, हे टाके नंबर 8 आणि वरचा भाग जो आहे तो बालेकिल्ला. बघू शकतो टाकं किती खोल आहे आणि हे बालेकिल्ल्याचे अवशेष. महाराजांच्या गडांवरती आल्यानंतर एक नवीनच ऊर्जा शरीरामध्ये प्राप्त होते आणि जेव्हा पण तुम्हाला कधीही वाटेल की आपण आयुष्यात हारलोय, एकदा तरी रायगडावरच्यात अशी नव ऊर्जा निर्माण होईल जे तुम्हाला कधी हरून देणार नाही आयुष्यामध्ये. बघू शकता व्ह्यूज. पावसाचं फुल वातावरण झालेलं आहे, कारण सकाळी आम्ही आलो तेव्हा
पाऊस नव्हता. बघू शकता व्ह्यू. बघू शकता एक साईडला पाऊस पडतोय, एक साईडला पाऊस पडतोय, एक साईडला नाही पाऊस पडत आहे. आणि हे हा नजारा प्राइसलेस. बाले किल्ल्यावरती आपण पोचल्या असा नजारा आपल्याला बघायला मिळाला आहे आजचा दिवस. मित्रांनो, आपण जसे बाले किल्ल्यावरती आलो तेव्हा पाऊस बघू शकता कशा प्रकारे पाऊस आलाय समोरून. व्ह्यू बघा, व्ह्यू. म्हणून जेव्हा पण आपण महाराजांच्या गडांवरती येतो, गड आपल्याला कधी नाराज करत नाही. बघू शकता पाऊस.